रुपाली चाकणकरांची वकिली बंद करा, अवकाळी संकटावर लक्ष द्या. शिरूरच्या शेतकरी पुत्राचा कृषी मंत्र्यांना थेट जाब. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील एका शेतकरी पुत्रानं राज्याचे कृषी मंत्री दत्ता भरणे यांना थेट जाब विचारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. अवकाळी पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान होत असताना शासनानं तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी करत संबंधित तरुणानं आपली तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार या शेतकरी पुत्रानं कृषी मंत्री भरणे यांच्याशी थेट संवाद साधण्यासाठी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला, मात्र त्यांचा कॉल मंत्र्यांच्या खासगी सहाय्यकानं पीएनं उचलला. मला थेट कृषी मंत्र्यांशी बोलायचंय अशी विनंती त्यांनी केली असता आपला संदेश आम्ही नक्की पोहोचवू असं उत्तर पीएकडून देण्यात आलंय. यावेळी संबंधित तरुणानं स्पष्ट शब्दात आपली भूमिका मांडली. रुपाली चाकणकर यांची वकिली बंद करा आणि राज्यात आलेल्या अवकाळी संकटाकडे लक्ष द्या अशी मागणी त्यांनी केली आहे. त्यांनी पुढे म्हटलंय की चाकणकर यांनी स्वतःच्या भाषणात काही व्यक्तींमुळे आपण या पदावर आहोत असं मान्य केलंय. मग अशा वेळी त्यांची बाजू घेण्याची गरजच काय आहे? सध्या महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचं मोठं संकट आहे. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालंय. त्यासाठी तातडीनं पंचनामे करण्याचे आदेश द्यावेत. तसेच जे काही सुरू आहे ते तपासाचा भाग आहे. आपण कृषी मंत्री आहात, अशा प्रकरणांमध्ये गुंतून आपली प्रतिमा खराब करून घेऊ नका असा सल्लाही त्यांनी दिलाय. दरम्यान या घटनेमुळे शेतकरी वर्गातील नाराजी पुन्हा एकदा उघड झाली आहे. अवकाळी पावसामुळे पिकांचं नुकसान, आर्थिक अडचणी आणि शासनाकडून अपेक्षित मदत यामुळे शेतकरी सध्या अडचणीत आहे. या पार्श्वभूमीवर शासन नेमकं काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. शेवटी रुपाली चाकणकर आपण एखाद्या ठिकाणी, आता मी इथं माळवाडीत आलोय आणि मला माळवाडीत आल्यानंतर इथले सरपंच मला म्हणले की चला इथं असे महाराज आपण सहज आता आलोय तर चला आपलं महाराजांचं आपलं सीट ठीक आहे, आपण दर्शन घेऊ, भेट घेऊ. त्यात आता मला बाळासाहेब मला कोणाकडे नेलंय हे फक्त बाळासाहेब सरपंचालाच माहिती. आता ते महाराज चांगले आहेत का तुमच्या भाषेमध्ये मुहुंद आहेत आम्हाला काय माहिती. त्याबद्दल म्हणजे त्या बाबतीमध्ये रुपाली चाकणकरांचा काही दोष नाहीये. शेवटी माणूस आपला किती झाला तर हिंदू माणूस काढला आपल्याला एक काही असलं तर एक थोडं आपण रस्त्याने ते काय स्वतःहून गेले नाहीत, कुठं कार्यक्रमाच्या निमित्तानं गेले असतील, महाराजांचं दर्शन झालं असेल किंवा तिथं ते भेटले असतील किंवा त्यानंतर काय शेवटी आपण कोणाला तरी गुरु मानतो हे झालं. त्यात रुपालीताई चाकणकरांचा कुठलाही दोष किंवा त्यात त्यांची कुठलीही चाकणकर ताईंची चूक नाहीये. त्यामुळे ह्या बाबतीमध्ये असं आता समजा मला तुम्ही कुठे चला म्हणून मी येतो, काही अडचण नाही. मग तुम्ही जर फोटो काढला तर फोटो काढला म्हणजे त्यात काय चूक आहे का माझी? काही नाही. हॅलो हॅलो, हा बघ मामा, कोण बोलताय? दत्ता बोलतोय पुणे जिल्ह्यातून. हॅलो हॅलो, हा कोण बोलताय? दत्ता पुणे जिल्ह्यातून. मी थोड्या वेळात सांगू साहेबांना फोन आला होता ते. काय थोड्या वेळात सांगू साहेबांना फोन आला होता ते. नाही, मला एक निरोप द्यायचा होता, तेवढा तुम्ही दिला तरी चालेल. बोला ना. त्यांना म्हणा ते रुपाली चाकणकरचं वकिली बंद करा. राज्यात जे अवकाळीचं संकट आले त्याच्याकडे लक्ष द्या. हो साहेब, नक्की सांगतो. कसं आहे माहिती का, ऐका साहेब, हा हा तिचं जे भाषण आहे तिने भाषण म्हणलेली मी जी काय आहे ती त्या महाराजांमुळे ती म्हणलेली डायरेक्ट अशी भाषणात. मग वकिली करायची काय कारण, काय बाजू घ्यायची कारण आहे ना. आपलं अवकाळी चालू आहे ना महाराष्ट्रात, काल एवढं झालंय त्याच्यावर उत्तर द्या ना तुम्ही. काय करायचे ना तिची त्या साहेब जे अवकाळी झालेले आहे ना त्याची पण माहिती साहेबांनी मागवलेली आहे. त्याच्यावर त्याची माहिती तुम्ही आदेश करा ना, पंचनामा करण्याचे आदेश करा ना तुम्ही. ठीक आहे, मी आपला निरोप नक्की पोहोचतो. नाव काय बोलले सर आपलं? दत्ता कवाद, पुणे जिल्हा. दत्ता पवार, हो, पुणे जिल्हा. ओके, ठीक आहे, नक्की सांगतो साहेब. फक्त त्यांना म्हणा कोणाची वकिली करू नका. जे चाललंय ते त्यांची चौकशीचा भाग आहे. आपलं जे आहे आपलं नाव खराब नका करू. आपण कृषी मंत्री, एक वरिष्ठ पदावर बसलेले तुम्ही. त्यांना म्हणा. हो साहेब. आता जर असेल तर आता फोन द्या, मी स्वतः बोलतो त्यांच्याशी. हो, मी थोड्या वेळाने सांगू. आता साहेब कार्यक्रमामध्ये चालेल साहेब, चालेल. हो. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.